सकाळची संध्याकाळ झाली आणि तोपर्यंत अग्निहोत्री मेन्शन अगदी नवरीसारखं सजवलं गेलं. बाहेरचे कोणी गेस्ट बोलवले नसले तरी सियाने या फंक्शनची खूप छान तयारी करून घेतलेली. अग्नीनेही इव्हेंटवाल्यांना बोलवून डेकोरेशन करून घेतलं होतं. गार्डनमध्ये छान असा राजेशाही आशियाना बांधला गेलेला आणि तिथेच आधी नीरवचा साखरपुडा आणि मग बारसं करायचं ठरलं होतं आणि त्यानुसारच साजेशी अशी सुंदर थीम करायला सांगितली होती अग्नीने. जितका आरव या दिवसासाठी उत्सुक होता त्याहूनही कितीतरी पटीने नित्या अस्वस्थ झालेली. एक वेगळीच हुरहुर आणि भीती वाटत होती तिला, जी नाही तिला सावरता येत होती आणि नाही तिला काही समजत होतं. नीतू, राणी हे घे, तुझा लेहेंगा आला बघ. नित्या तिच्या कश्मकशमध्ये अडकलीच होती की तोच दरवाजा उघडून सिया बडबडतच आत आली. तसं तिला बघून नित्याने जाऊन तिला घट्ट मिठी मारली. तीच तर होती तिच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन. पण तिच्या या भरकटलेल्या रिॲक्शनवर सिया बावरली ना. नीतू, काय झालं बाळा? तिच्या शरीराची ती हलकी कंपन बघून सियाने तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. तिला काय तिच्या कुटुंबाची काळजी करायला कारणच लागायचं नाही. वहिनी, मला ना असं काहीतरी वेगळंच वाटतंय ग, पण ते काय ते मलाच कळत नाही आहे. माझ्या ना पोटात गोळा दाटून येतोय. माझे हात पायही सुन्न पडल्यासारखे जाणवतायत मला आणि माझा मेंदू तो तर बधीर झालाय वहिनी. हे हे असं का होतंय? मला तर काहीच कळत नाही आहे ग. प्लीज तू डॉक्टरांना बोलवते का? नित्या आता पार रडवेली झालेली. नक्की आपल्याला काय होतंय हे तिला समजत नसल्याने तिचा जीव घाबराघोबरा झाला होता. पण तिची ती उडालेली धांदल बघून सियाला तिचा प्रॉब्लेम समजून हसूच आलं आणि तिने तसंच हसत नित्याला समोर केलं. वहिनी, इथे मला काय काय होतंय आणि तुला हसू येतंय. नित्याचे डोळे आता काठोकाठ भरून आले. या उफाळून येणाऱ्या भावना तिला समजत नसल्याने तिची भयंकर चिडचिड होत होती. ज्या आरव बरोबर ती कालपर्यंत भांडत होती, आज त्याला फेस करताना तिला धाकधूक वाटत होती आणि असं का ते तिलाही समजत नव्हतं. नीतू, ये इकडे बस बघू आधी आणि हे पाणी पी. सियाने नित्याला बेडवर बसवत तिला पाणी देऊन आधी शांत केलं आणि आता ती येऊन तिच्या बाजूला बसली. नित्या, राणी, तुला काही नाही झालं आहे. हे सर्व नॉर्मल आहे राणी. सियाने नित्याचा हात हातात घेत दुसऱ्या हाताने हळूच तिचे डोळे पुसले. नाही वहिनी, काहीच नॉर्मल नाही आहे. हे बघ माझं हृदय किती धडधडत आहे. नित्याने सियाचा हात तिच्या हृदयावर ठेवला. तसं सियाला तिचा तो घाबरलेला चेहरा बघून तिचं हसू अडवणं अजूनच अवघड झालं. पण आता जर ती हसली असती तर मॅडमने नक्कीच भोकाड पसरलं असतं. नित्या, ते हृदय ह्यासाठी धडधडतंय की आज त्या हृदयातला व्यक्ती ऑफिशियली तुझा होणार आहे. आज तुझी एंगेजमेंट आहे राणी. तुझ्या आणि आरवच्या नात्याला आज एक ओळख मिळणार. तुमचं नातं एक टप्पा पुढे जाणार. ही फिलिंगच तुझ्या हृदयासाठी इतकी सुखावणारी आहे की ते आनंदाने उड्या मारत आहे. सियाच्या समजवण्यावर नित्याने तिचे दोन्ही हात पकडले, पण अजूनही तिच्या डोळ्यात कितीतरी प्रश्न सियाला दिसत होते. पण मग वहिनी, ही फिलिंग सुखावणारी आहे तर मला भीती का वाटतेय? तिच्या चेहऱ्यावरचे ते गोड एक्सप्रेशन बघून सियाला तिची नित्या किती ते गोड वाटली.
ही भीती त्या नवीन नात्यांसाठी आहे नीतू, जे आज नव्याने तुला मिळणार आहेत. कालपर्यंत मजा मस्तीचं असणारं तुझं आणि आरवचं नातं आता एका जबाबदारीच्या नात्यात अडकणार. तू आता या घरच्या मुलीवरून या घरची सून होणार. मग त्याच एका सुनेच्या जबाबदाऱ्या पेलवण्याची भीती आहे ही. सर्वांची मनं जपून आपल्या घराला बांधून ठेवायची धाकधूक वाटतेय तुला, जे अगदी गोडही आहे आणि जडही आहे. सियाचं बोलणं पटताच नित्या काहीशी भावूक होतच सियाच्या मिठीत शिरली. वहिनी, मला जमेल ना ग सर्व, आणि तू नेहमी माझ्यासोबत राहशील ना. नित्याचा तो खोल गेलेला आवाज बघून सियाने पुन्हा प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. हो नित्या, तुझी वहिनी नेहमी तुझ्या सोबत असणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तू प्रत्येक जबाबदारीवर आणि कर्तव्यावर खरी उतरशील. सियाच्या त्या बोलण्यावर नित्याला किती तो धीर आला. आपल्या डोक्यावर आपल्या वहिनी आणि भाईचा हात आहे बघून तिला आता कसलीच चिंता नव्हती. वहिनी, आय प्रॉमिस, मी तुझा विश्वास कधीच मोडणार नाही. नित्याच्या ओठांवर आता समाधानाचं हसू पसरलं. हो, मला माहीत आहे नीतू, पण हा क्षण, ही रुकरुकही थोडी एन्जॉय कर. लाईफचे गोल्डन डेज आहेत हे, जे कधी परत नाही येत. त्यामुळे तुझ्या भुरट्याने तुला असं सॅड बघितलं तर तोही उदास होईल आणि मग तुमची एंगेजमेंट. सिया नित्याचा मूड चीअर अप करत बोलतच असते की नाही नाही, मी हॅपी आहे. सी, मी हसत आहे वहिनी. आपल्या सडलेल्या थोबड्याने उगाच आपली एंगेजमेंट पोस्टपोन्ड व्हायची नित्याला भीतीच वाटली. तशी ती जबरदस्ती तिची फाकलेली स्माईल ताणून सियाकडे बघताच सियाला तिचा हसूच आलं. वेडी, तू आवरायला घे, मेकअपवाली येतच असेल. सिया नित्याच्या डोक्यावर हात फिरवत तडकतीतून बाहेर पडायला. तिच्या कानावर अजून एक नाजूक आवाज पडला. तशी तिची पावलं पुन्हा खाली उतरली तर समोर विष्णूला त्याच्या कार्ट्याला शांत करताना बघून सियाला हसूच आलं. तो त्याला इकडून तिकडे घेऊन फिरत होता, पण तो कापसाचा गोळा घसात आणून असं काय रडत होता जणू ह्याने त्याची प्रॉपर्टीज काढून घेतलीये. अग्नेयने तर कानावर हातच ठेवून घेतले होते. त्याच्यानेही तो काही शांत झाला नव्हता आणि आपल्या किटो बेबी त्या बेबीला रडताना बघून टाळ्या वाजवत होत्या. जणू त्याला टाळ्या वाजवून शांत करण्याचा प्रयत्न चाललेला त्या लेकराचा. अहो का रडतोय माझा राजा. सिया आता त्या पाडसाचं रडणं सहन न होऊन लगबगीतच खाली आली. तसं तिला पाहून विष्णू सकट अग्नीनेही सुटकेचा श्वास सोडला. सिया, बरं झालं बाई तू आलीस. ते रीटाला मेकअप आर्टिस्ट रेडी करतायत. तोपर्यंत तिने ह्याला झोपवून माझ्याकडे दिलेलं, पण मी ह्याला या पाळण्यात झोपवायला हा केक काढून रडायलाच लागला. विष्णूही आता हे सांगता सांगता अगदी रडकुंडीला आला होता. त्याच्या या 3.5 महिन्याच्या कार्ट्याने आत्तापासूनच त्याच्या डोक्यावर नाचायला सुरुवात केली होती. आधी त्याला द्या बरं इकडे. राजा, काय झालं माझ्या बाबूला. सियाने त्या बाळाला स्वतःच्या हृदयाशी लावताच त्याला एकाएकी शांत झालेलं बघून विष्णू आणि अग्नीला जास्त आश्चर्य वाटलं नाही. कारण फक्त सियाच होती जी त्याला फक्त तिच्या स्पर्शानेही शांत करू शकायची. तिचा स्पर्श आणि तिच्या शरीराचा सुगंध ते लेकरूही बरोबर ओळखायचं. सियाने घेताच ते त्याच्या हाताची मूठ तोंडात घालून टुकुर टुकुर तिच्याकडे पाहू लागलं.
कसलं आगाऊ कार्टा आहे हे. माझ्याकडे असं काही केकाटत होतं जणू मी ह्याला चिमटाच घेत होतो. इथे विष्णूनेही सुस्कारा सोडत अग्नेयच्या बाजूला बसून घेतलं. अवघ्या 10 मिनिटात त्याला त्याच्याच मुलाने दमवून सोडलेलं. तुला त्याला नीट पाळण्यात झोपवता आलं नाही म्हणून उठला तो. अग्नेयने काहीस चिडतच विष्णूकडे पाहून नकारार्थी मान हलवली. बाप होऊनही ह्याला ह्याच्याच मुलाला शांत करता येत नव्हतं म्हणून चिडला होता तो. ओ रिअली? मग माझ्यानंतर तूही प्रयत्न केला होता ना, तेव्हा तुला तरी कुठे जमलं? अग्नेयने सगळं बिल त्याच्यावर फाडताच विष्णू भडकला ना. आधीच त्या पार्लरवालीने त्याला त्याच्याच रूम मधून हाकलून लावलेलं, त्यात या लेकराचं रडणं. तेही कमी होतं म्हणून अग्नीलाही त्याच्यावरच गुरगुरताना बघून चिडलाच तो. हो, पण तो माझ्याकडे इतका रडत नव्हता जितका तुझ्याकडे रडत होता. माझी प्रिन्सी ही माझ्याकडे कधी रडत नाही. अगं बाई, इथे घरातला फंक्शन बाजूला राहिला. यांचा जागतिक स्तरावरचा भलताच विषय सुरू झालेला. म्हणजे जस जसे हे दोघं मोठे होत होते यांचा मेंदू मात्र लहान होत चाललेला. अहो, तुमचं आणि दादाचं काय चाललंय बरं? झोपलं ते लेकरू, शांत बसा आता तरी. शेवटी सियाने त्या दोघांना दटावताच त्या दोघांचं लक्ष तिच्या हातात आल्या त्या पिल्लावर गेलं, जे तिच्या मायेच्या ओबीत अगदी तिला लिपटून झोपूनही गेलं होतं. ते बघून या दोघांची तोंड आत्ता मात्र बघण्यासारखी झाली. जे काम त्यांना मागचे 10 मिनिटं जमलं नव्हतं ते अवघ्या 2 मिनिटात झालेलं बघून त्यांना तर त्यांच्या असण्यावरच प्रश्न पडला. सिया, तू त्याला त्याच्या या पाळण्यात झोपव, मी लांबूनच त्याच्यावर लक्ष ठेवतो. विष्णूने इवलूस तोंड करून त्याच्या पाळण्याकडे इशारा केला. नाही, नको, तुमच्या दोघांच्या बाचाबाचीत ते लेकरू परत उठायचं. मी घेऊन जाते त्याला, पण प्लीज निदान तुम्ही दोघं आवरून तरी बसा. आणि अहो, किटोलाही रेडी करा. मी तिचं सगळं सामान आणि ड्रेस खाली पाठवते. सिया त्या दोघांना सांगून तडक लिफ्टकडे गेली. तसंही दोघं तिला पाहतच राहिली. थोड्या टाइमने सगळे तयार होऊन आता गार्डन मध्ये आले होते. आरवही केव्हाचा मेन्शनच्या डोअरकडे नजर रोवून बसला होता. कधी नित्या येते आणि आपण तिला पाहतो असं झालेलं त्याला. साहेबांनी आज ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बोचा 3 पीस सूट घातलेला, ज्यात तो कमालीचा हँडसम दिसत होता. त्याच्या कुर्त्याचं एक बटन काय तुटलं, त्याच्या बहिणीने त्याचा ड्रेस कोडच चेंज करून टाकलेला. आत्ताही त्याची नजर मात्र तिच्या वाटेकडे लागलेली. पनी, रिलॅक्स बाबा, येईल तुझी नित्या. रीटाने गालात हसतच त्याची मस्करी केली. त्याचा उत्तावीळपणा पाहून खरंच सर्वांना हसू येत होतं, पण अजून 2 डोळे होते जे कोणाच्या तरी वाटेकडे लागलेले. बिकॉज अजून त्याचं हृदयही तिथे आलं नव्हतं ना. तो आपल्या लेकीला घेऊन केव्हाची तिची वाट पाहत होता. ती दोघंही प्रतीक्षेतच होती की तोच गार्डन मधली लाईट ऑफ होऊन फक्त 2 स्पॉटलाईट दोघांवर पडल्या. एकीकडे आरव होता, जो आता पुरता भारावून नुकत्याच मेन्शन मधून बाहेर आलेल्या नित्याला बघून स्टीफ झालेला, कारण दुसरी स्पॉटलाईट तिच्यावरच तर पडली होती. ती नजर खाली ठेवून तिचा घागरा सावरत अगदी नजाकतेने त्याच्याकडेच येत होती. सिया तिच्या मागेच एका लेडी स्टाफची बोलत येत असल्याने अग्नेयला अजून तरी ती दिसली नव्हती. पण इकडे नित्याला पाहून
तोही अगदी शॉक झालेला, कारण आज त्याची बहीण दिसतच तर इतकी सुंदर होती. नित्याने हळूच नजर उचलून एक नजर समोर उभ्या आरवकडे पाहिलं आणि लगेच गालात हसत नजर झुकवली. पण तिची ही इतकीशी कृतीही त्याला किती ते वेळ लावून गेलेली हे त्यालाच माहीत. ती स्टेज जवळ येताच आरवने पटकन पुढे होत नित्याला हात दिला तशी ती अलगद वर आली. आज खरंच किसवर माझा भागेल असं वाटत नाही स्वीटहार्ट. आरवने नित्याच्या कानाजवळ झुकत तिलाही आगळी वेगळी कॉम्प्लिमेंट द्यायला नित्या तर लाजून पाणी पाणी झाली आणि तिने चेहराच फिरवून घेतला. तसं पुढच्या क्षणाला त्या गार्डन एरियातली लाईट येत टाळ्यांचा गडगडाट त्या दोघांच्याही कानावर पडला आणि ते दोघंही भानावर येत मागे झाले. पण जशी नित्याने आरवची अवस्था खराब केलेली तसेच काहीसे हाल अग्नीचेही सियाला बघून झाले होते. पिस्ता कलरच्या साडीत ती तर अग्निहोत्रींची मोठी सून म्हणून अगदी साजेशी अशी तयार झालेली. ते बघून अग्निदेव तर नव्याने क्लीन बोल्ड झाले. पण ती पुढे स्टेज जवळ गुरुजींशी बोलत असल्याने त्याला अजून तिला कॉम्प्लिमेंट देता आली नव्हती. गुरुजी, पटकन काय ते ह्या दोघांचा साखरपुडा उरकून टाका बघू. तसंही हे पोरग धडाचं नाही, तुम्हालाही लाजवून सोडेल. आजीने ह्या छान प्रसंगातही तिच्या टोमण्याची हजेरी लावताच आत्ता मात्र तिथे हशा पिकला आणि अगदी विधिवतरित्या आपल्या नीरवचा साखरपुडा संपन्न झाला. त्यातही आपल्या नवाबांनी अगदी गुडघ्यावर बसून नित्या बेबीला रिंग घालताच तिनेही गुडघ्यावर बसतच त्याला अंगठी घातलेली. त्या दोघांसोबत इथे सगळेच त्यांच्या प्रेमाला पाहून खूप खूप खुश होते. तर मग चला, नीरवची एंगेजमेंट तर सुखरूप पार पडली आहे. पण आता आपल्या विष्णू आणि रीटाच्या बेबीची नेम सेरेमनी कशी होते हे पाहण्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा, कारण ते नाव नक्की काय आणि कोण ठेवणार ही तर उत्सुकता तुम्हालाही लागलीच असेल ना. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण लवकरच माझी नवीन स्टोरी ही तुमच्या भेटीला येत आहे.